मी त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना कित्येक दौरे त्याच्यामध्ये स्वतः विनायकराव माझ्याबरोबर असायचे आणि नेहमी बोलत असताना त्यांना आपल्या महाराष्ट्रामधले सगळे जे रिजन आहेत कुठं कुठं कुठल्या कुठल्या समाजाचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी परिस्थिती आहे ह्या सगळ्या प्रश्नांची त्यांना खूप बारकाईनं त्या ठिकाणी जाण होती। आणि आता काही दिवसापूर्वीच ते विधान परिषदेमध्ये 6 वर्ष त्यांना झाली म्हणून त्यांची मुदत संपलेली होती। सत्ता असो सत्ता नसो, आमदार पदावर असो आमदार पदावर नसो, नेहमी माझ्या मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका असायची। विधिमंडळामध्ये देखील विधान परिषदेमध्ये अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे आवाज उठवण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये सभापती महोदयांना अनेकदा त्यांना थांबवावं लागायचं, तरी देखील ते त्यांचा हट्ट शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवायचे। अशा प्रकारचा एक मी माझा अतिशय जवळचा सहकारी आणि मराठा समाजाच्या करता सतत भांडणारा, समाज पुढे आला पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, समाजातल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे ह्याच्याबद्दल अहोरात्र झटणारा अशा प्रकारचा सहकारी आज आम्ही सर्वांनी गमावलाय। खरोखरीच ह्या सगळ्या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्यावर तर एवढं मोठं दुःख कोसळलेलं आहे। मी व्यक्तिशः माझं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं ह्या त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरण्याची परमेश्वर ताकद देव अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि मला आत्ताही तुमच्याशी बोलत असताना अजूनही विनायकराव आपल्याला सोडून गेलेत ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही। मी आत्ताच त्यांना पाहिलं, आम्ही सगळे सहकारी बरोबर होतो, त्याच्यामध्ये तसं बघितलं तर त्यांना फक्त डोक्याला जखम झालेली आहे आणि बाकीचं तर अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या त्यांची परिस्थिती बॉडी पाहायला मिळते। पण काळापुढं नियतीच्या पुढं तुमचं माझं कुणाचंच काही चालत नाही आणि आज आपण आपल्या विनायकरावांना गमावून बसलेलो आहे हे तेही सत्यच आहे, हे नाकारता येत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटलं की या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, कारण की आजची सकाळी बैठक होते ते निघाले होते, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असं देखील त्यांनी म्हटलं। का ते राज्याचे प्रमुख आहेत, ते आज जे काही निर्णय देतील तो निर्णयाची अंमलबजावणी होणारच आहे। चौकशी पण करावी, ह्याच्यामागं काही घातपात आहे का काय, हे जर कुणाला शंका कुशंका येत असेल तर त्याला कुठं जागा मिळत असेल तर राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं तर निश्चितपणे त्याही गोष्टी होणार आणि त्यांचे आदेश तर सगळे मान्यच करणार, कोणी नाही म्हणणारच नाही।